पुढच्या 25 वर्षामध्ये 100 वर्षाच्या पूर्ण होण्याच्या आधी टॉप 100मध्ये विद्यापीठ असलं पाहिजे. ते जर झालं तर मला खरं म्हणजे विद्यापीठाचा माजी कुलगुरू म्हणून फार समाधान वाटेल. ह्याचा फटका पारंपरिक विद्यापीठांना बसणार. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्याचं फायनान्शियल जे मॉडेल आहे विद्यापीठाचं ते पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. इनफॅक्ट आत्ता टेक्नॉलॉजी हे शिक्षकांसाठी एक मोठ्या प्रकारचा थ्रेट होऊन बसलेला आहे. हा मला असं वाटते याला कुठंतरी ॲड्रेस करणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज काही विद्यार्थी काही सोसायटीच्या काही सेक्शन्समधून येणारे विद्यार्थी हे हायर एज्युकेशनपासून वंचित राहतील आणि ते पुढच्या देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक राहणार आहे. ही जर त्यांच्यावरती वेळ आली तर मला असं वाटते की NAPचं जे लाँग टर्म उद्दिष्ट आहे सामाजिक परिवर्तन घडवण्याचं ते डिफीट झाल्याशिवाय राहणार नाही. सोशल सायन्सेसमध्ये साधारणतः रिसर्च फंड देण्यातच येत नाहीत आणि त्यांना म्हणजे गरज नाही असंच साधारणतः वाचलं जाते. ओरिजिनल रिसर्च व्हायला पाहिजे. PhDचा थेसिसचा दर्जा सुधारायला पाहिजे. ह्या गोष्टी अत्यंत करणं आवश्यक आहे. त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ग्रॅज्युअली तुमची क्वालिटी डिक्लाईन होईल. हे ॲरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. मला खात्री आहे की डॉक्टर गोसावीच्या हे ध्यानात आलेलं असणार आहे. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि स्वागत आहे तुमचं युजो भारतामध्ये. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहे आणि याच निमित्ताने आज आपण विद्यापीठाशी संबंधित वेगवेगळ्या मान्यवर व्यक्तींशी संवाद साधणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या 75 वर्षामध्ये या विद्यापीठाला अनेक महनीय व्यक्ती कुलगुरू म्हणून लाभले. बॅरिस्टर जयकर यांच्यापासून सुरुवात झालेली बॅरिस्टर जयकर यांच्यापासून कुलगुरू परंपरा सुरू झाली आणि कर्वे, परांजपे, काकासाहेब गाडगे यांच्यापासून राम ताकवले, निगवेकर आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं तर नामांकित व्यक्ती कुलगुरू म्हणून लाभले. त्यातीलच विद्यापीठाला 19वे कुलगुरू म्हणून डॉक्टर वासुदेव गाडे सर कुलगुरू लाभले होते. आज आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत आणि विद्यापीठाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं युजो वार्तामध्ये. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये मला बोलावल्याबद्दल. सर, पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. बरोबर आहे. गेल्या 75 वर्षात विद्यापीठाने अनेक मैलाचे दगड पार केले. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर विद्यापीठाची पताका फडकते आहे. तर या भारताच्या आणि एकूण जगाच्या नकाशावरती पुणे विद्यापीठाला तुम्ही कुठे पाहता? पुणे विद्यापीठाचं स्थान जेव्हा आपण राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा बघतो तेव्हा ते फार मोठं आहे असं मला असं वाटते. कारण उदाहरणार्थ सांगायचं जर झालं तर ॲज ए व्हाईस चान्सलर म्हणून मी जिथे गेलो मोठ्या मोठ्या नामांकित विद्यापीठामध्ये त्या प्रत्येक ठिकाणी मला पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी दिसून आलेत आणि ते फार चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करत होते. एकदा UK गेलो, लंडनमध्ये तिथले हाय कमिशनर, भारताचे जे हाय कमिशनर आहेत त्यांच्यासोबत मीटिंग होती आणि ते भारताचे जे कमिशनर होते त्यावेळेला मथाई ते पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी होते आणि त्यावेळेला मला असं वाटतं 1973-74ला त्यांनी MA पॉलिटिकल सायन्सला ॲडमिशन घेतली होती आणि पहिल्याच वर्षी फर्स्ट इयरला त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली आणि देशामध्ये नंबर 1 होते. तर विद्यापीठाचं कॉन्ट्रीब्युशन किंवा विद्यापीठाची जी प्रतिमा आहे देशाच्या पातळीवरती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती ती फार उज्ज्वल अशी प्रतिमा आहे आणि सगळ्या स्तरामध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं आणि विद्यार्थ्यांनीच नाही तर प्राध्यापकांनी सुद्धा त्यांच्या संशोधनाच्या माध्यमातून भारताला फार मोठे मोठे लोकसुद्धा दिलेत आणि फार मोठं त्यांनी
टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्यामध्ये, समाज परिवर्तन घडविण्यामध्ये विद्यापीठाचं कॉन्ट्रिब्युशन हे फार मोठं आहे. आणि खरंच मला स्वतःला अभिमान आहे की 5 वर्षापर्यंत अशा विद्यापीठाचा मी कुलगुरू होतो, याचा मला खूप खूप अभिमान आहे. सर, आता तुम्ही उल्लेख केला की विद्यापीठातून खूप मोठे व्यक्ती बाहेर गेले आणि त्यांनी इतिहास घडवलेला आहे. ॲब्सोल्युटली. पुणे विद्यापीठाची जी कुलगुरूंची जी परंपरा आहे त्यात तुम्ही एक होतात. आत्तापर्यंत म्हणजे ते एका दिवसात काही होत नाही. म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी निर्माण केल्या गेल्या, काहीतरी निर्णय घेतले गेले आणि त्यानंतर मग विद्यापीठ वर सरकत गेलं. तर असे कुठले निर्णय विद्यापीठांच्या त्या काळच्या कुलगुरूंनी घेतले आणि त्यामुळे विद्यापीठाचा जो आलेख आहे तो चढता राहिला असं तुम्हाला वाटतंय? पहिली गोष्ट म्हणजे संस्था निर्माण करण्यामध्ये मनुष्याचा फार मोठा सहभाग असतो. संस्था निर्माण करण्याच्या मागे माणूसच असतो आणि जर माणूस जर योग्य क्वालिटीचा जर नसेल तर कुठलीही संस्था पुढे जाऊ शकत नाही, हे वस्तुस्थिती आहे. आणि सौभाग्याने पुणे विद्यापीठाला जे लोक मिळाले त्याचे कुलगुरू म्हणून ते फार मोठे विजनरीज होते. त्यांचे ॲकॅडमिक क्रेडेन्शियल एवढं मोठं होतं की त्या वेळेला असं म्हणता येईल की त्या वेळेचे ते सर्वोत्कृष्ट होते असं म्हणायला काहीच वावगं होणार नाही आहे. तुम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे काही नावं जे तुम्ही घेतलेले आहेत, बॅरिस्टर जयकरापासून बॅरिस्टर जयकर, त्याच्यानंतर परांजपे, काकासाहेब गाडगीळ, भिडे साहेब असतील, गुप्ते साहेब असतील, वसंतराव गोवारीकर असतील, अशोक कोळसकर असतील, ह्या लोकांनी विद्यापीठाला वरती आणण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं याच्यासाठी आहे की एक तर त्यांनी शिक्षणाच्या दर्जावरती कसल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. तो शिक्षणाचा दर्जा एक टॉप क्वालिटीमध्ये ठेवणं ही त्यांची प्राथमिकता होती आणि ती त्यांनी मेंटेन केलं. आणि दुसरी गोष्ट, त्यांना याची जाणीव होती की शिक्षणाचा दर्जा जर आपल्याला कायम करायचा असेल किंवा त्याला उंचवायचा असेल तर त्याच्यासाठी संशोधनाचं जोड असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी तेवढंच महत्त्व संशोधनाला दिलं. आणि विद्यापीठांनी जे संशोधनाचं क्षेत्रामध्ये जो कॉन्ट्रिब्युशन केलं ते अत्यंत उल्लेखनीय आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्या केमिस्ट्री डिपार्टमेंटचे प्राध्यापक गद्रे, श्रीधर गद्रे, हे मला असं वाटते आजसुद्धा कुठल्याही विद्यापीठामध्ये भटनागर अवॉर्डी तुम्हाला दिसणार नाही दिसणार, क्वचितच एखाद्या वेळेस. आणि अशा प्रकारचे भटनागर अवॉर्डी पुणे विद्यापीठातून निर्माण झालेले आहेत, ते सुद्धा केमिस्ट्रीमध्ये. अशा प्रकारचे मोठे प्राध्यापक आणि खूप चांगल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज त्यांनी डेव्हलप केल्या, खूप चांगल्या प्रकारचे त्यांनी पब्लिकेशन्ससुद्धा बाहेर आणले आणि त्याचा समाजालाच फायदा झाला नाही तर इंडस्ट्रीला सुद्धा फायदा झाला. तर हे जे विजनरी लोक होते आणि त्यांनी त्या वेळेला जे निर्णय घेतलेत, म्हणजे सांगायचं जर झालं तर पुणे विद्यापीठ, आता ज्याला आपण आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणतो, पहिल्यांदा ते पुणा होतं, त्याच्यानंतर पुणे झालं, आता SPPU झालं. तर हे विद्यापीठ एक काय म्हणतात की कॅम्पस युनिव्हर्सिटी नाही आहे, हे ॲफिलेटेड युनिव्हर्सिटी आहे. आणि 3 जिल्हे त्याच्यासोबत आहे आणि 3 जिल्ह्यामधले जवळजवळ 600-700 कॉलेजेस आहेत आणि त्या सगळ्या कॉलेजेसचे विद्यार्थ्यांना सांभाळणं, कॉलेजला सांभाळणं आणि त्याच्यानंतर विद्यापीठाची प्रगती करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. परंतु ज्या प्रकारचं स्ट्रक्चर ह्या लोकांनी त्यावेळेला तयार केलं, ॲफिलेटेडचं स्ट्रक्चर तयार केलं, महाविद्यालयांना कशा प्रकारे आपण सपोर्ट केला पाहिजे आणि महाविद्यालयांना वरती कसं आणलं पाहिजे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, हे त्यांना त्यावेळेला चांगल्या प्रकारे कळत होतं. म्हणून QIP म्हणजे ज्याला आपण क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम म्हणतो, तो आणला गेलेला आहे. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप आपण द्यायला सुरुवात केली आणि बरेचसे असे इनिशिएटिव्ह आहे त्या वेळेला लोकांनी लॉन्च केले याच्यासाठी की सगळे कॉलेजेस त्याच्यामध्ये बेनिफिट झाले पाहिजे. आणि तळागाळामध्ये जे विद्यार्थी असतात ज्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये टॅलेंट असते, ते टॅलेंटसुद्धा आपण त्याला वाव दिला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुमचा आविष्कार असेल किंवा अशा प्रकारचे जे इनिशिएटिव्ह त्यावेळेला जे सुरू केलेत त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. तर मला असं वाटतं की असं इनिशिएटिव्ह सांगायला झालेत तर खूप सगळे येतील.
परंतु महत्त्वाचं म्हणजे काय की एक शिक्षणाचा दर्जा आणि त्याच्यानंतर संशोधनाचा दर्जा याच्यावरती कशाही प्रकारे तडजोड करायची नाही ही त्यावेळेची भावना होती. आणि ह्या दर्जाला याला जर वागवायचं असेल तर जे जे काही करायचं असेल ते त्या लोकांनी त्यावेळी निर्णय घेऊन ते केलेलं आहे. म्हणून मला असं वाटते की पुणे विद्यापीठ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं करू शकलेलं आहे. सर, आत्ता पुणे विद्यापीठ जे काही आहे, तुम्ही सांगितलं की आत्तापर्यंतच्या कुलगुरूंनी घेतलेल्या निर्णयामुळे आणि काही त्यांनी भूमिका घेतल्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे. तुम्ही 19वे कुलगुरू म्हणून विद्यापीठाचं काम पाहिलं. तुमच्या काळात पुणे विद्यापीठाचं नाम विस्तार झालं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पुणे विद्यापीठाला नाव मिळालं आणि बऱ्याच काही गोष्टी घडल्या. तर तुमच्या काळात अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला करता आल्या आणि अशा काही गोष्टी की एक वेळेचं मर्यादा असते त्या एखाद दुसऱ्या राहून गेल्या आणि ती व्हावी अशी तुमची अपेक्षा? म्हणजे सुरुवातीला तुम्ही असं सांगावं की कुठल्या कुठल्या गोष्टी करता आल्या आणि त्यानंतर मग राहून गेलेल्या गोष्टींवर बोलावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर विद्यापीठ ज्या प्रकारची संस्था आहे त्या ठिकाणी जर मॅनपॉवर जर नसेल तर पुढं काहीच होऊ शकत नाही. आणि त्यामुळं प्राध्यापकांचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि काय होतं माहीत आहे काय की आत्ता 1949ला विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळेस बऱ्याचशा प्राध्यापकांच्या नेमणुका झाल्यात आणि त्याच्यानंतर कालांतराने ते रिटायरमेंटपर्यंत आलेत. आणि रिटायर झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी जर नेमणुका जर झाल्या नाहीत तर ते विद्यापीठाचा डाऊनफॉल सुरू होतो. आणि हे बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलंसुद्धा आहे. त्याच्यामुळं रिक्रुटमेंट हे अत्यंत महत्त्वाचं असते. राईट टाईप ऑफ अ पीपल आणि राईट टाईम हे रिक्रुटमेंट करणं अत्यंत आवश्यक होते. माझ्या काळामध्ये मला जे सॅटिस्फॅक्शन आहे की त्या काळामध्ये गव्हर्मेंटनी सँक्शन केलेल्या पोस्ट त्या भरणं, त्या ठिकाणी योग्य रित्या ते भरून आणि त्याच्यानंतर योग्य व्यक्तींची त्या ठिकाणी नेमणूक करणं हे माझ्यासाठी एक प्राथमिकता होती. आणि बऱ्यापैकी त्या नेमणुका मी केल्यात. म्हणजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तरी म्हणजे मी 2017 मेमध्ये माझं रिटायरमेंट झालं आणि मला आठवते 31 मार्च 2017पर्यंत रिक्रुटमेंट चालू होतं. आणि मग त्याच्यानंतर गव्हर्मेंटचा बॅन आला वगैरे वगैरे डिफरंट मॅटर. परंतु ती माझी एक प्राथमिकता होती की प्राध्यापकांच्या नेमणुका ह्या वेळेवरती व्हायला पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी रिटायर लोक झाले त्या ठिकाणी सगळ्याच लेवलच्या असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर ह्या नेमणुका व्हायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त असे बरेचसे डिपार्टमेंट आहेत ज्या ठिकाणी गव्हर्मेंट सँक्शन पोस्ट नाही आहेत. त्या ठिकाणी विद्यापीठाच्या फंडमधून पोझिशन क्रिएट करणं आणि जे काही लोक होते, टेम्पररी होते, अडॉक पोझिशन होते, त्यांच्या जॉब्स हे रेग्युलराईज करणं ह्या माझी प्राथमिकता होती. आणि ते मी चांगल्या प्रकारे केलं याचा मला समाधान आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी असं म्हणता येईल की संशोधनाशीच निगडीत बऱ्याचशा गोष्टी आहेत. विद्यापीठाला च्या डिपार्टमेंटला मला असं वाटते की जेवढे फंड्स मी त्या काळामध्ये उपलब्ध करून दिलेत, पहिली गोष्ट म्हणजे फंड्स गव्हर्मेंटकडून आणणं ही एक मोठी प्राथमिकता असते. फंड जर आले नाही तर तुम्ही डिपार्टमेंटला सपोर्ट करू शकत नाही. म्हणून त्या काळामध्ये UPE असेल, युनिव्हर्सिटी विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स, DSTचा पर्स प्रोग्राम असेल, रुसा असेल, ह्या मोठ्या मोठ्या स्कीम त्या काळामध्ये विद्यापीठामध्ये आणण्यामध्ये मला यश मिळालं. आणि त्याच्या माध्यमातून आणि आपलं जे काही आपलं इन्कम असते त्याच्या माध्यमातून विद्यापीठातील डिपार्टमेंटला जेवढं मी फंड्स दिलेले आहेत आणि त्या फंड्समधून त्यांचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, म्हणजे सोशल सायन्सेसमध्ये साधारणतः रिसर्च फंड्स देण्यातच येत नाहीत आणि त्यांना म्हणजे गरज नाही असंच साधारणतः भासलं जाते. परंतु सोशल सायन्सच्या डिपार्टमेंटलासुद्धा एवढे मी फंड्स दिले त्या काळामध्ये की बरेचदा ते म्हणायचे की चल आम्ही याचं करायचं काय, ह्या स्टेजपर्यंत ते गेलेले होते. परंतु त्या फंड्समधून जे माइंडचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि लोकांचं नुसतं शिकवण्यामध्ये प्राथमिकता न राहता रिसर्च करण्यामध्ये, संशोधन करण्यामध्ये जी त्यांची रुची निर्माण झाली त्याचा परिणाम आपल्याला नंतर दिसायला लागले. तर ह्या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. एक महत्त्वाचा मुद्दा आणखी त्याच्या मला नमूद करायचं असं वाटतो की सेंट्रल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी हे अत्यंत महत्त्वाचं विपण आहे कुठल्याही रिसर्च इन्स्टिट्यूटसाठी. आणि ते जर नसेल तर ज्या लोकांच्याकडे प्रोजेक्ट नसतात त्यांना आपलं रिझल्ट ॲनालिसिस, आपलं
काय म्हणतात की सर्व्हिसेस ज्याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये डिपेंड राहतो, विशेषतः सायन्समधले जे लोक जे एक्सपेरिमेंट करतात त्यांना जर सुविधा मिळालेल्या नाहीत, इक्विपमेंट जर मिळालेले नाहीत तर त्याला काही फायदा राहत नाही. म्हणून सगळ्याच प्रकारचे इक्विपमेंट एका ठिकाणी आणून ते विद्यापीठातील प्राध्यापकांना उपलब्ध करून देणं, नुसतंच विद्यापीठातील प्राध्यापकांना नाही तर महाविद्यालयातील प्राध्यापकांना ते उपलब्ध करून देणं ही त्यावेळेस माझी खरंच प्राथमिकता होती. आणि ती फॅसिलिटी मी डेव्हलप करू शकलो. त्यावेळेसचे राज्यपाल महोदय शंकर नारायणनजी ते स्वतः तिथे आले, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि तेव्हा त्या फॅसिलिटीचा फायदा नुसताच विद्यापीठातील प्राध्यापकांना म्हणजे डिपार्टमेंटमध्ये असेल, कॉलेजमधले असतील यांचाच झाला नाही, तर आजूबाजूच्या सगळे लोक, इंडस्ट्रीपासूनचे सगळे लोक त्या फॅसिलिटीला वापरायला लागले आणि आज त्याच्या माध्यमातून विद्यापीठाला बरंचसं चांगल्या प्रकारचं काय म्हणतात की इन्कमसुद्धा होते आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची अत्यंत गरज असते आणि विद्यापीठातलं इन्फ्रास्ट्रक्चर खऱ्या अर्थाने खराब झालेलं होतं. रस्तेच नाही तर डिपार्टमेंटच्या बिल्डिंग असतील, हॉस्टेल असतील, सगळेच बरेच त्याचं हे झालं होतं आणि त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. नवीन बिल्डिंगची गरज होती, बऱ्याचशा डिपार्टमेंटला बिल्डिंग्स नव्हत्या, ऑडिटोरियम नव्हतं, हॉस्टेल्सची कॅपॅसिटी वाढवणं अत्यंत आवश्यक होती, कॅन्टीनचा इश्यू होता, तर विद्यार्थ्यांना रिसर्चसाठी फेलोशिप देणं अत्यंत आवश्यक होतं. सगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा सपोर्ट, नुसतंच फेलोशिप नाही. तर ह्या सगळ्या इश्यूज जे होते ते फार महत्त्वाचे होते आणि त्या काळामध्ये हे सगळे इश्यू ॲड्रेस करणं ही माझी प्राथमिकता होती. म्हणजे विद्यार्थी असेल किंवा प्राध्यापक असेल, त्यांना जो सपोर्ट पाहिजे शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी तो उपलब्ध करून देणं ही माझी प्रायोरिटी होती. आणि तेवढंच नाही तर ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या ज्या जागा होत्या त्यासुद्धा त्या काळामध्ये चांगल्या प्रकारे भरल्या गेल्यात, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला संस्था चालवणं शक्य होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं मला शक्य झालं, त्याच्याबद्दल मला फार खऱ्या अर्थाने समाधान आहेत. आणि तुम्ही एक आणखी सांगितलंच आहे की माझ्या काळामध्ये विद्यापीठाचं नामांतर झालं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून, त्याचं मला अत्यंत समाधान आहे. कारण काय असते माहिती आहे काय की कोणी असं विचारेल की नामांतर किंवा पुतळे ह्याच्यामुळं तुमच्या शैक्षणिक याच्यामध्ये काय फरक पडतो, तर डायरेक्टली कदाचित नाही पडणार आहे, परंतु ह्या सगळ्या व्यक्ती ज्या असतात त्या फार मोटिवेटिंग असतात, त्याच्यामुळे जी स्फूर्ती मिळते. आणि एक भावनांचा प्रश्न असतो की लोकांना असं वाटते की ह्या लोकांनी एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे समाज परिवर्तनासाठी, मी ते का नाही करू शकत, ते जर एवढं मोठं काहीतरी केलं त्यांनी तर मी ते का करू शकत नाही, ही जी स्फूर्ती विद्यार्थ्यांना मिळते त्याच्यामुळं त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये जो बदल होतो तो त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यामध्ये त्याचा फार फायदा होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये माझ्या याच्यामध्ये झाल्यात, तर त्याचं मला खरंच फार फार समाधान आहे, आनंदसुद्धा वाटतो. सर, ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या अशा काय असतो की बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात आणि सगळ्याच गोष्टी शक्य होत नाही. काही गोष्टी होतात त्याच्याविषयी तुम्हाला आनंद होतो, काही गोष्टी होत नाहीत त्याच्याविषयी कुठं ना कुठंतरी त्याची खंतसुद्धा वाटते. आज जर मी त्याच्याकडे बघतो ना तर मला एक गोष्ट सातत्यानं जाणवते की आत्ता हे जे युग आहे हे तंत्रज्ञानाचं युग आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि हे तंत्रज्ञान शिक्षणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे आणि ते येत आहेत सगळ्याच लेवलवरती. ते काय आता इंटरनॅशनल लेवलवरतीच राहिलं नाही, नॅशनल लेवलवरती सगळ्याच ठिकाणी ते आलेलं आहे. इनफॅक्ट आत्ता टेक्नॉलॉजी हे शिक्षकांसाठी एक मोठ्या प्रकारचा थ्रेट होऊन बसलेला आहे. मग ते AI असेल, ChatGPT असेल वगैरे वगैरे वगैरे, आणि आपली शिक्षक कम्युनिटी त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने तयार आहे की नाही हे मला माहीत नाही. तर त्यासाठी जर आपल्याला तयार करायचं असेल स्वतःला तर आपल्या ज्या शिक्षण पद्धती आहे, पेडागॉगीज आपण त्याला म्हणतो, हे चेंज करणं अत्यंत आवश्यक आहे. करिक्युलम हा एक भाग झाला आणि पेडागॉगीज शिक्षणाची शिकवण्याची पद्धती हा दुसरा भाग झाला, परंतु तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हे शिकवण्याची पद्धती माझ्याच काळामध्ये मला ते करायचं होतं, परंतु समहाव ते त्यावेळेला शक्य झालेलं नाही आहे. मला असं वाटते की त्याला ड्रास्टिकली चेंज करण्याची गरज आहे. ड्रास्टिकली म्हणजे एकदम पूर्णपणे ज्या प्रकारचे आपण आत्ता क्लास एंगेज करतो त्याच्यामुळे शिक्षक बोलतो आहे, विद्यार्थी ऐकत आहेत, त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन असं विद्यार्थ्यांचं राहत नाही आहे. ते वन वे ट्रॅफिक होऊन बसते ते आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी त्यामध्ये इंटरेस्टसुद्धा घेत नाही आणि
काय असते की त्याच्यामध्ये अशी क्रिएटिव्हिटी अशी काही दिसत नाही. तर ही पद्धती आपल्याला बदलणं अत्यंत आवश्यक आहे. काही काही गोष्टी आपल्याला इतर देशाकडनं शिकवून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते अमेरिका असेल, युरोप असेल, ह्या देशातली जी शिक्षणाची जी पद्धती आहे ती 1 तासाच्या लेक्चरची नाही आहे, तर 3-4 तासाचं तुमचं सेशन चालते आणि त्याच्यामध्ये प्राध्यापक फक्तच इंट्रोडक्शन करतो विषयाचं आणि त्याच्यानंतर विद्यार्थी त्याच्यामध्ये सगळं बोलत राहतात, पार्टिसिपेट करत राहतात, त्याच्यावरती आपले मतं मांडत राहतात. त्याच्यामुळं बराचसा विद्यार्थी स्वतःवरून सुद्धा शिकतो आणि त्यांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. तर ChatGPTला जर डिफीट करायचं असेल, AIला जर डिफीट करायचं असेल तर माणसाच्या ब्रेनचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानुसार पेडागॉगीसुद्धा बदलणं अत्यंत आवश्यक आहे. करिक्युलम तर ते बदलत राहतच ना. तर हे एक मला असं वाटते हे मी करायला पाहिजे होतं जे राहिलेलं आहे.